राहाटाड वर्सेस कडवई. पहिल्या ग्राउंडमधील 6वी मॅच आहे. पांढरे परिवार चषक. ठिकाण गणपत तांडेल मैदान करावे, शिवूड स्टेशन बाजू. कडवई क्रिकेट क्लबमधून स्ट्राईकसाठी ओमकार आणि नॉन स्ट्राईकसाठी कुणाल. पाहूया. आणि बॉलर यंग बॉईज कडून हर्षद. पहिलाच ग्राउंड आणि पहिलाच षटक घेऊन येतोय यंग बॉईज कडून हर्षद. आणि स्ट्राईकसाठी ओमकार, नॉन स्ट्राईकसाठी कुणाल. आणि पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि 2 धावा येत आहेत. कडवई संघाची 1 बॉल 2 धावा. 2 धावांनी श्री गणेश होतोय कडवई संघाचं. कडवई वर्सेस यंग बॉयज राहाटाड संघाकडून उजव्या हाताने, पंचांच्या उजव्या हाताने हर्षद. चांगली अशी गोलंदाजी. फलंदाजाला काहीसा चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडू बरोबर संघाची वाढती धावसंख्या. बिनबाद 2. आणि पाहूया. आणि सुंदर असा षटकार. या षटकारानंतर धावसंख्या कडवई संघाची होते ती 8. सुंदर असा फटका सजवलं होतं. ओमकारने सुंदर असा फटका सजवला होता आणि ते त्या कॅरेक्टरमध्ये जाऊन तो षटकार, आणि त्या षटकारानंतर धावसंख्या येते ती 8. 3 बॉल 8. आणि पाहूया पुढील हर्षद. 1 धाव पूर्ण. 1 धावसंख्यानंतर संघाची धावसंख्या होते ती 9. पुढील चेंडू आणि घेऊन येतो हर्षद. मारा करतील कृणाल. आणि पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत आणि चेंडू येतोय अवांतर चेंडू बरोबर संघाची वाढती धावसंख्या. बिनबाद 10. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. ओमकार आणि कृणाल यांच्याकडून चांगली अशी गोलंदाजी मिड विकेटला, परंतु 1 धाव. 1 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या 11. राईट आर्म राऊंड विकेट. राहाटाड एक्सप्रेस. चांगला असा गोलंदाज हर्षद खुटीकर.
तसाच चांगला फलंदाज ओमकार याने एक चांगला असा खणखणीत षटकार मारलाय. आणि सुंदर असा बॉल कटवलेला आणि पाहूया एक धाव पूर्ण. आणि या धावसंख्या बरोबर संघाची धावसंख्या होते ती 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या 12. पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येतो यंग बॉयज कडून. स्ट्राईक साठी ओमकार, नॉन स्ट्राईक साठी कृणाल आणि दुसरं षटक घेऊन आलेला आहे श्रीधर. नावाजलेला गोलंदाज. पाहूया कडवई क्रिकेट संघाची धावसंख्या 12 आणि पुढील षटक घेऊन येतोय श्रीधर यंग बॉयज कडून. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरं हे षटक आहे. स्ट्राईक साठी आहे ओमकार, नॉन स्ट्राईक साठी आहे तो कृणाल. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. पहिल्या षटकामध्ये मात्र एक षटकार आला आहे. पाहूया श्रीधर मारा करतील कृणाल आणि सुंदर असा झेल होता गचाल क्षेत्ररक्षण. आणि पाहूया एक धाव पूर्ण दुसऱ्या वेळेच्या प्रयत्नात आणि चौकार. गचाल क्षेत्ररक्षण यंग बॉयज कडून. नो बॉल, त्याच्यामध्ये एक रन ऍड. आणि कडवई संघाची या चौकारानंतर नो बॉल घोषित केलाय अंपायरने आणि कडवई संघाची धावसंख्या होतोय ती 17. बेलघर आणि उसघर लवकर लवकर कर्णधाराने यायचं आहे ते उसरघर. पाहूया आणि डॉट बॉल, डेड बॉल. ज्या कॅरेक्टरमध्ये मात्र घुसायचं असतं ते कॅरेक्टर आपल्याला सजवायचं असतं. आणि आपल्याला रन रेट जर सरासरी जास्त करायची असेल तर ते मात्र आपल्याला सज्ज राहावं लागतं. आणि पाहूया यंग बॉयज कडून श्रीधर संघासाठी दुसरं आणि आपल्यासाठी पहिलं. आणि सुंदर असं बॉल. बेलघर कोण कर्णधार, बेलघर क्रिकेट क्लबचे कोण कर्णधार असतील तर लवकरात लवकर यायचं आहे. पाहूया ओमकार आणि सुंदर असा बॉल. ओ चुलटी एक धाव संख्या. या धावसंख्येनंतर धावसंख्या होतोय ती संघाची 18. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू आणि 18 धावा. पाहूया संघासाठी दुसरं आणि श्रीधर आपल्यासाठी पहिलं. पाहूया मारा कृणाल आणि सुंदर असा चेंडू आणि धावसंख्या स्थिर. धावसंख्या होतोय ती 18.
पाहूया एक जजमेंट बॉलर यंग बॉयज कडून. मारा करतील कृणाल, स्ट्राईक साठी कृणाल, नॉन स्ट्राईक साठी ओमकार. पाहूया कृणाल. एक धाव. या एक धाव्याच्या 19. कडवई क्रिकेट संघाची धावसंख्या होते ते 19. 3 बॉल 4 बॉल. दुसऱ्या षटकातील 4 बॉल पूर्ण. पाहूया स्ट्राईक साठी ओमकार, नॉन स्ट्राईक साठी कुणाल आणि घेऊन येतोय श्रीधर. सुंदर असा आणि मोठा फटका मारण्याचा प्रहार केलाय. षटकार. आणि कडवई संघाची धावसंख्या होते ती 25. पुढील चेंडू. कडवई संघाची धावसंख्या 25. यंग बॉयज कडून दुसरं षटक. 5 चेंडू पूर्ण आणि सुंदर असा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रहार केलाय. आणि ये षटकानंतर कडवई संघाची धावसंख्या होते ती 31. दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र श्रीधरला 2 षटकार टाकले आणि एक चौकार. तो मात्र गचाल क्षेत्ररक्षण होतं. तिसरं षटक यंग बॉयज कडून घेऊन येतोय सागर भाटे. कडवई संघाची धावसंख्या 31 आणि तिसरं षटक घेऊन येत आहे तो सागर. स्ट्राईक साठी कुणाल, नॉन स्ट्राईक साठी ओमकार. पाहूया सागर आपल्या संघासाठी काय करतायत. आणि ऑफ स्ट्राईकला असा सुंदर बॉल कटवला आहे. चौकार. या चौकारानंतर कडवई संघाची धावसंख्या होते ती 35. लॉजिकलच आहे. आपल्याला मात्र जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर सजवायचं आहे. आणि जर का बॅट्समनला जर उभं राहायचं असेल तर आपलं रन रेटची सरासरी कशी करावी आणि कसं रन रेट आपल्याला पहाडीप्रमाणे वरती प्रवासाने करायचं आहे ते मात्र आपला बॅट्समनला समजायला पाहिजे. आणि जे कॅरेक्टरमध्ये जे कॅरेक्टर आपल्याला सजवायचं आहे ते मात्र गोलंदाजाची मात्र आपल्याला स्वतःला समजायला पाहिजे. ज्या कॅरेक्टरमध्ये घुसायचं आहे, जे कॅरेक्टर सजवून. पाहूया तिसरं षटक सागर आणि सुंदर असं ऑफ स्ट्राईक बॉल कॅच. सुंदर असा झेल. अप्रतिम कॅच श्रीधर. आणि कडवई संघाची धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 35. आणि कडवई संघाकडून दुसरा बॅट्समन येतोय तो अंकित. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू पूर्ण. आणि आता कुणालची जागे घेण्यासाठी आलाय तो अंकित. पाहूया धडालीचे बॅट्समन
आपल्या संघासाठी काय करतायत. आणि तिसऱ्या षटकातील मात्र तिसरा चेंडू घेऊन येतोय सागर भाटे. आपल्या संघासाठी काय करतोय पाहूया. आणि सुंदर झेल सुरेश खुटीकर यांच्याकडून बघायला मिळतंय. अंकित मात्र बाद होतोय. आणि अंकितची जागा घेण्यासाठी येतोय कडवई संघाकडून किशोर. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळतंय सागर भाटे यांच्याकडून. मी म्हटलं होतं बेलघर आणि उसरघर यांचे कर्णधार लवकरात लवकर यायचे टॉचबिनसाठी. मी म्हटलं होतं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर कसं सजवायचं ते मात्र आता बघायला मिळतंय प्रत्यक्षात सागर भाटे यांच्याकडून. टेक्नॉलॉजी कसं आपल्याला बॉलिंग टाकायची आहे, कसं आपल्याला संघाकडून रन रेटची सरासरी कमी करायची आहे पाहूया. किशोर आणि ऑफ स्ट्राईकसाठी बॉल ऑफ स्ट्राईकला कटवलेला आहे आणि चौकार. या चौकारानंतर कडवई संघाची धावसंख्या होते ती 39. चार बॉल 39. पाहूया पुढील चेंडू सागर यांचा आणि सुंदर असा बॉल मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया आणि विकेट. किशोर बाद. किशोरची जागा घेण्यासाठी कडवई संघाकडून येतोय सूरज. गुड फिल्डिंग यंग बॉयज कडून बघायला मिळतंय. तिसरा षटक आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आणि कडवई संघाची या तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आहे ती 39. पाहूया ओमकार आणि गोलंदाज सागर भाटे. नॉन स्ट्राईकसाठी सूरज आणि स्ट्राईकसाठी ओमकार. तिसऱ्या षटकामधील 5 चेंडू पूर्ण. शेवटचा चेंडू पाहूया सागर भाटे आपल्या संघासाठी काय करतायत. आणि बॅट्समन आहे ओमकार. रनरेटची सरासरी मात्र 39 पर्यंत पोहोचवली आहे. रनरेट मात्र आपल्या संघासाठी त्यांनी रनरेट स्कोअर सजवला आहे. पाहूया सागर मारा करतील ओमकार आणि कॅच मात्र ड्रॉप झालेला आहे. 1 धाव पूर्ण. पाहूया 2 धावा पूर्ण. या 2 धाव्याच्या नंतर संघाची धावसंख्या होते ती 41. तिसरं षटक पूर्ण. आणि कडवई संघाची धावसंख्या 41. रनरेटचं टार्गेट मात्र 41 आहे. विजयी होण्यासाठी 42 रनांची सरासरी करायची आहे यंग बॉयज संघाने. सागर भाटेने मात्र तिसऱ्या षटकातील आपल्या संघासाठी पहिला चौकार, नंतर विकेट, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू चौकार, पाचवा चेंडू विकेट, नंतर 6व्या चेंडूवर मात्र 2 धावा दिलेत.
आणि कडवई संघाची धावसंख्या 41. यंग बॉईज संघाला मात्र 42 रन टार्गेट पूर्ण करायचे आहे जिंकण्यासाठी. क्रिकेट म्हटलं की मित्रांनो, क्रिकेट 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 हा क्रिकेट एक जान आहे, क्रिकेट एक प्रेम आहे, क्रिकेट एक मैत्री आहे, क्रिकेट एक मैफिल आहे. तीन षटकानंतर सरासरी करायची आहे 42 यंग बॉईज संघाने. 41 रन रेट कडवई संघाने टार्गेट दिला आहे, ते टार्गेट क्रॉस करायचं आहे आपल्याला. यंग बॉईज संघ रहाटाड. क्रिकेट 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 हे आसमानाला भिडलेलं आहे. क्रिकेट हे प्रत्येकांच्या नसा नसात भिडलेलं आहे. क्रिकेट हे प्रत्येकांच्या अंगामध्ये आहे. क्रिकेट प्रत्येकांच्या म्हणजे प्रत्येक वाडीमध्ये आहे, प्रत्येक गल्लीमध्ये आहे. क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. पांढरे परिवार चषक, गणपत तांडेल मैदान करावे शिऊड. यंग बॉईज कडून सलामीचे फलंदाज लीलाधर खुटीकर, श्रीधर भगत. षटकार चौकाराचे बादशाह टेक्नॉलॉजिक हे फिल्डर दोन्ही यंग बॉईज संघाकडून आलेले आहेत. लीलाधर खुटीकर आणि श्रीधर भगत. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत, आपल्या संघासाठी रन रेटची सरासरी काय ठेवतात. आपल्याला रन रेटचं टार्गेट मात्र सजवायचं आहे. ज्या कॅरेक्टरमध्ये घुसलो तर ते कॅरेक्टर असं सजवायचे आहे जेणेकरून ते आपल्याला बघावंसं वाटेल. आपल्या संघासाठी नाही तर गावासाठी खेळतो आपण. क्रिकेट हा असा खेळ आहे ज्या मातीची मैत्री केली आहे, त्या मातीची मैत्री कदापि विसरू शकत नाही आपण. कारण की ज्या मातीत आपण खेळलेलो आहोत आणि त्या मातीतूनच आपल्याला क्रिकेट एक ध्यास मनामध्ये उत्पन्न झाला आहे. तो क्रिकेट कदापि विसरू शकत नाही आपण. क्रिकेट क्रिकेट आहे. स्ट्राईक साठी लीलाधर खुटीकर, नॉन स्ट्राईक साठी श्रीधर भगत. आणि कडवई संघाकडून पहिलाच षटक संघासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा पहिला षटक सूरज. पाहूया कडवई संघाकडून सूरज पहिलाच षटक घेऊन येतोय. स्ट्राईक साठी लीलाधर खुटीकर. पाहूया आणि सुंदर असा लेगॉनच्या दिशेने बॉल कडवला आहे. मला बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार. 1 बॉल 4 धावा. पहिला चेंडू एक लेग स्ट्राईक साठी जो कटवलेला बॉल चौकार. मी म्हटलं होतं ज्या कॅरेक्टरमध्ये राहायचं आहे ते कॅरेक्टर कसं सजवायचं ते मात्र आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
एक चेंडू 4 धावा. कडवई संघाकडून सूरज आणि यंग बॉयज संघाकडून स्ट्राईक साठी लीलाधर खुटीकर. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. आणि यॉर्कर बॉल मात्र चोरटी 1 धाव आणि या 1 धाव्याच्या आपल्या संघाची धावसंख्या होते ती 5. आता स्ट्राईक साठी श्रीधर भगत, नॉन स्ट्राईक साठी लीलाधर खुटीकर आणि कडवई संघाकडून तिसरा चेंडू घेऊन येतोय सूरज. सुंदर असा हा दुसरा चेंडू होता. तिसरा चेंडू पाहूया श्रीधर साठी आणि सुंदर असा मोठा फटका मारण्याचा प्रहार केलाय श्रीधरने आणि चौकार, सीमारेषा पार. बॉल जातो ऑडियन्स मध्ये आणि या चौकारानंतर धावसंख्या होते ती 9. 3 चेंडू पूर्ण. या 3 चेंडू पूर्ण झालेत. या 3 चेंडू नंतर धावसंख्या होते ती 9. पाहूया सूरज आपल्या संघासाठी काय करतायत. स्ट्राईक साठी श्रीधर आणि स्ट्रेट बाय चेंडू फुल टॉस. अप्रतिम अप्रतिम फिल्डिंग, गुड क्षेत्ररक्षण आणि या 2 धावसंख्यानंतर संघाची धावसंख्या होते ती 11. कडवई संघाकडून अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आपल्याला. पाहूया सूरज. चार चेंडू पूर्ण. 5वा चेंडू सूरज मारा करतील श्रीधर. पहिली 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात दुसरी धाव सुद्धा पूर्ण. गुड बिटवीन द गुड रनिंग. आणि या 2 धावसंख्यानंतर आपल्या संघाची धावसंख्या होते ती 13. बिनबाद 13. आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. अप्रतिम. स्ट्राईक साठी श्रीधर, नॉन स्ट्राईक साठी लीलाधर खुटीकर. आपल्या संघासाठी पाहूया सूरज मारा करतील श्रीधर. थर्ड मॅन कडे बॉल आणि पाहूया 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र दुसरी धाव नाही. या 1 धावेच्या नंतर धावसंख्या होते ती 14. 1 षटक पूर्ण. 12 चेंडू मध्ये 28 धावांची सरासरी करायची आहे. आणि सूरजने मात्र पहिला चौकार, दुसरा 1, नंतर चौकार, त्याच्यानंतर 2-2-2-1. आणि यंग बॉयज संघाची धावसंख्या होते ती 14. फलंदाज मात्र उन्हाच्या चटक्यांमध्ये मात्र प्रकाशाच्या या सूर्याच्या किरणांनी मात्र उन्हाने तहान तर लागणारच. उन्हामध्ये खेळायचं म्हणजे ते या प्रकाशांचा आपल्या अंगावर शेक. सूर्यनारायण मात्र त्याची ड्युटी पार पाडतोय. आपल्याला मात्र आपल्याला कॅरेक्टर सजवायचं आहे. आणि कडवई संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय आयुष. पाहूया यंग बॉयज संघाचे स्ट्राईक साठी श्रीधर, नॉन स्ट्राईक साठी लीलाधर. पाहूया आपल्या संघासाठी पहिल्या षटकातील 14 धावा घेतलेत. आयुष काय करतो आपल्या संघासाठी पाहूया. मारा करतील श्रीधर आणि गचाल क्षेत्ररक्षण आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत ती.
आणि या क्षेत्ररक्षण गचाल क्षेत्ररक्षणानंतर मात्र चोरटी धाव घेताना पाहूया काय होतंय ते. अंपायर कडून निर्णय कळवावा आम्हाला. अंपायरने लवकरात लवकर कमिटीमध्ये सांगायचं आहे. चोरटी धाव घेण्यासाठी मात्र क्षेत्ररक्षण गचाल होतं, त्याच्यामध्ये चोरटी धाव घेण्यासाठी यंग बॉयज संघाकडून पंचांनी कळवायचं आहे ते आम्हाला. आम्ही रन रेट थांबवलं आहे. डिसिजन आम्हाला सांगायचं आहे. पंचांनी डिसिजन सांगितल्याशिवाय आम्ही डिसाईड करणार नाही. डिसिजन काय आहे लाईव्ह मध्ये चेक करा. लाईव्ह कॅमेरामॅन दादाने चेक करावं आणि डिसिजन आम्हाला सांगावं. दोन्ही संघाचे सदस्य मात्र वाट पाहत आहेत. हे डिसिजन काय आहे. अंपायरने सुद्धा आम्हाला काय डिसिजन नाही सांगितलं आहे. अंपायरने थांबावं कारण की चेक करतायत कॅमेरामॅन दादा. वन साइडला कॅमेरा आहे काय. लवकरात लवकर डिसिजन आपल्याला बघायला मिळेल. लाईव्ह तर आहेच. आणि डिसिजन डन. रन आउट. दोन धावा पूर्ण केलेत आणि तिसऱ्या धाव्यामध्ये रनआउट. आणि लीलाधर खुटीकर यांची जागा येण्यासाठी येतो यंग बॉयज कडून हर्षद खुटीकर. क्षेत्ररक्षण गचाळ असलं तरी मात्र धावा कशी घ्यायची ती मात्र
2 धावा पूर्ण, तिसऱ्या धाव्यानंतर रनआउट झालाय. आणि या 2 धाव्याच्या नंतर संघाची धावसंख्या होते ती 16. संघासाठी दुसरं षटक आणि आयुषने आपल्यासाठी पहिलं षटक घेऊन आलंय. 1 चेंडू पूर्ण. पाहूया. स्ट्राईकसाठी श्रीधर, नॉन स्ट्राईकसाठी हर्षद खुटीकर. आणि कडवई संघाकडून दुसरं षटक घेऊन आलेला आहे आयुष. पहिला चेंडू पूर्ण, दुसऱ्या चेंडूच्या प्रयत्नात आहे. पाहूया. श्रीधर आणि सुंदर असा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. कॅच. गुड कॅच सूरज. दोन बाद 16. पाहूया यंग बॉयज कडून श्रीधरची जागा घेण्यासाठी कोण येतोय. दुसऱ्या षटकातील मात्र 2 चेंडू पूर्ण आणि श्रीधरची जागा घेण्यासाठी यंग बॉयज कडून सागर भाटे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. आणि सरासरी 42 रन, 41 रनांचा टार्गेट आहे. 42 तू विन करायची आपल्याला. यंग बॉयज संघाची धावसंख्या होते ती 16. पाहूया. स्ट्राईक साठी सागर भाटे, नॉन स्ट्राईक साठी हर्षद खुटीकर. आणि कडवई संघाकडून दुसरा षटक घेऊन आलेला आहे आयुष. 2 चेंडू पूर्ण. पाहूया. सूरज मारा करतील सागर भाटे. यंग बॉयज संघाला मात्र 42 रन करायचे आहेत. आयुष मारा करतील सागर आणि सुंदर असा बॉल कडवला आहे लेग वन साइडला. पहिली 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 रनाच्या नंतर धावसंख्या होते ती 18. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू, 18 धावा. आपल्या संघासाठी काय करायचं आहे मात्र जाणून घ्यायचं आहे. सागर भाटे, हर्षद खुटीकर. पाहूया. आयुष दुसरा षटक मारा करतील सागर भाटे आणि सुंदर असं चेंडू. चार चेंडू पूर्ण. 4 चेंडू, 18 धावा. आयुषने मात्र कॅरेक्टर सजवला आहे. पाहूया. सागर भाटे आणि सुंदर असा उंच वरारी मारला चेंडू. गुड कॅच. आयुषने मात्र सुंदर असा झेल घेतला आहे. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू पूर्ण. सावली राकेश चे कर्णधार आणि वालकीमधील कर्णधार कोण असलेला लवकरात लवकर यायचं आहे. तंबूमध्ये पडतायचं आहे टॉच विन साठी. आणि सागर भाटे यांची जागा घेण्यासाठी यंग बॉयज कडून आलेले आहेत ते किशोर धरणकर. 18. यंग बॉयज संघाची धावसंख्या होते ती 18. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू पूर्ण आणि शेवटचा चेंडू घेऊन येतोय आयुष. आणि स्ट्राईक साठी आहे किशोर धरणकर, नॉन स्ट्राईक साठी हर्षद खुटीकर. आणि कडवई संघाकडून दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय आयुष. पाहूया किशोर आपल्या संघासाठी काय करतायत. आणि यॉर्कर चेंडू असा सुंदर असा ऑफ स्ट्राईक साठी कटवलेला चेंडू
एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावानंतर धावसंख्या होते ती 20. दुसरं षटक पूर्ण. सहा चेंडू 22 धावा. यंग बॉयज संघाला मात्र सरासरी 6 चेंडूमध्ये 22 धावांचा रन रेट ही सरासरी करायची आहे. आता मात्र चौकार षटकारांचा प्रहार तर झालाच पाहिजे, तर रन रेटची सरारी धावेल. सावली राकेश आणि वालके या दोन्ही संघाचे कर्णधाराने लवकरात लवकर यायचं आहे इथे. कडवई संघाकडून तिसरं षटक राज. स्ट्राईक साठी जाणेमाने बॅट्समन हर्षद खुटीकर. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. आणि कडवई संघाकडून तिसरं शेवटचं षटक घेऊन येत आहे राज. पाहूया मारा करतील हर्षद खुटीकर. आणि या 1 धावसंख्यानंतर धावसंख्या होते ती संघाची 21. पाहूया कडवई संघाकडून राज आणि यंग बॉयज संघाकडून स्ट्राईक साठी हर्षद. आणि सुंदर असा चेंडू, मात्र हर्षदला समजलं नाही काही. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पूर्ण. पाहूया पुढील चेंडू राज यांचा. मारा करतील हर्षद. आणि सुंदर असा मोठा फटका मारण्याचा प्रहार केला हर्षदने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावाच्या नंतर धावसंख्या संघाची होते ती 23. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू. पाहूया आपल्या संघासाठी हर्षद काय करतायत. आणि हा सुद्धा सुंदर असा बॉल. आणि राजने मात्र हर्षदला उभं ठेवलंय. पाहूया राज 5 बॉलांचा रनअप. मारा करतील हर्षद. आणि सुंदर असा मोठा फटका मारलाय. आणि पाहूया धाव नाही घेतली. चार चेंडू पूर्ण. मारा करतील हर्षद. आणि गचाल क्षेत्ररक्षण कडवई संघाकडून बघायला मिळतंय. शेवटचा चेंडू, शेवटचं षटक राज यांचं. पाहूया हर्षद. आणि उंच असा कटवलेला चेंडू.